काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या पुण्यामध्ये आहेत। पुण्यामध्ये कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकांच्या तयारीसाठी ते सध्या पुण्यामध्ये आहेत। भाजपने महाराष्ट्राची जेवढी बदनामी माननीय राज्यपाल महोदयांकडून करून घ्यायची होती ती करून घेण्याचं काम त्यांनी केलं। ते काम पूर्ण झालं असं भाजपला वाटतं असेल, म्हणून आता त्यांना त्या पदावरून हटवलेलं आहे। भगतसिंग कोश्यारीला बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असेल, सावित्रीबाई फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांच्याबद्दलचं जे वक्तव्य, कारण की मला ते तर मी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईबद्दलचं जी टिंगल त्यांनी केली की तेवढ्या लहान वयात त्यांनी लग्न केलं तर ते कसं केलं असं जे हिनवलं ते नाना पटोले आणि या राज्याची जनता कधी विसरू शकणार नाही। असा बायस राज्यपाल भारतीय जनता पार्टीने मुद्दामून इथं बसवून ठेवलेला होता महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी। दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जो काही सर्वे आता येतो आहे, महाविकास आघाडीचे 38 खासदार आता महाराष्ट्रात निवडून येणार आहे, त्याच्यामध्ये मोठा वाटा राज्यपालांचाही आहे आम्हाला आमचे 38 खासदार बनवण्याचे। आणि हे लक्षात आल्याबरोबर भाजपनी, नरेंद्र मोदींनी त्यांची खुर्ची कायम राहिली पाहिजे, पुन्हा आम्ही सत्तेत राहिलो पाहिजे, यासाठी त्यांनी हा केलेला प्रयत्न आहे। पण या निमित्तानं महाराष्ट्राच्या जनतेचा दबाव आणि स्वतःला महाशक्ती समजणारं नरेंद्र मोदीचं सरकार यांनी महापुरुषाच्या विचाराला आणि महापुरुषाला बदनाम करण्याचा आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचा जो निर्णय जो झाला त्याचा विरोध महाराष्ट्राच्या जनतेने केला। आणि तसंच आता खऱ्या अर्थानं भाजपला खाली उतरवणं, कारण की आज महागाई आहे, महागाई कमी करायची असेल तर भाजपला सत्तेतून काढावं लागणार आहे। या देशातली बेरोजगारी युवकांची संपवायची असेल तर भाजपला सत्तेतून काढावंच लागणार आहे। शेतकऱ्यांना न्याय पाहिजे असेल तर भाजपला सत्तेतून काढावंच लागणार आहे। हा जेव्हा संदेश जाईल तर मग नरेंद्र मोदीचं सरकार शेवटच्या काळात तरी या देशाच्या गरिबांना, शेतकऱ्यांना, बेरोजगारांना आणि महागाईबद्दलचं काही निर्णय करेल। कारण की आज आपण पाहतोय की ते चौकीदार अदानीचे बनून आहेत, पण देशाच्या जनतेची चौकीदारी ते करत नाही, हे आता सिद्ध झालेलं आहे। आणि म्हणून आता हा जो बदल त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या बदलाचा कुठलाही परिणाम होणार नाही। जे हमारे यहाँ एक कहावत है कि बूंद से गई वो होश से वापस नहीं आती। भाजपने ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला अपमानित करण्याचं काम केलं, माननीय राज्यपाल महोदयांच्या वतीनं, भगतसिंग कोश्यारीच्या वतीनं, हे निश्चितपणे भाजपला याचे परिणाम भोगावे लागतील। नाही, पुढचा राज्यपाल जो कोणी येईल त्यांनी अशीच वर्तवणूक केली। हे बघा, राज्यपालाचं एक दायित्व असतं, ते राज्याच्या जनतेचे राज्यपाल असतात, ते प्रमुख असतात, त्याचं एक वेगळं संविधानिक व्यवस्थेमध्ये महत्त्व आहे। त्यांनी बायस नसावं, सरकारने चुकीचं केलं तर त्याचं कान उपडण्याचाही अधिकार माननीय राज्यपाल महोदयांना आहे। विरोधकाकडून काही चुकी होत असेल तर त्यांचंही कान उपडण्याचे अधिकार राज्यपालाला आहे। पण जनतेचे ते प्रमुख असतात, जनतेला न्याय मिळावा, सरकारने त्या पद्धतीचं जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशा पद्धतीचा त्यांचा अधिकार असतो। पण एकतर्फा नवीन जे आता राज्यपाल महोदय आलेले आहेत, रमेशजी बैस, ते माझे मित्र आहेत, माझ्याबरोबर खासदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान वाढावा, महाराष्ट्राचा पुरोगामी विचाराचं हा संदेश पूर्ण देशात नव्हे तर जगात पोचावा आणि महाराष्ट्राच्या विकासाची भरभराटी व्हावी, अशा अपेक्षा नवीन माननीय राज्यपाल महोदय रमेश बैस यांना आमच्या आहेत। काँग्रेस त्यांच्या या विचारानं ते राज्यपाल महोदय चालतील, रमेशजी बैस, तर काँग्रेस त्यांच्या बरोबर आहे। बिलकुल हकालपट्टी। एक बघा, ज्यावेळेस हे सगळं पाप चाललेलं होतं, राज्यपाल भवन भाजप भवन झालेलं होतं, आम्ही सातत्यानं सांगत होतो की राज्यपाल भवन हे कुठल्याही पक्षाचं कार्यालय होऊ शकत नाही, हे सातत्यानं आम्ही सांगत होतो। जे हकालपट्टी करा असं आम्ही म्हणत होतो, पण त्यांनी हकालपट्टी केली नाही, त्यांचा राजीनामा मंजूर केला, म्हणजे त्याचा सन्मान केला। आता सन्मान करणं हे भाजपला किती महागात पडेल, महाराष्ट्राची जनता या महाराष्ट्राच्या अपमानाचा बदला कसा घेईल ते
येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. शरद पवार असं म्हणतायत की महाराष्ट्र मुक्त झाला, आज तुमची सुद्धा तीच भावना आहे? मी सांगितलं ना, महापुरुषाचा अवमान आणि बायस राजकारण त्या ठिकाणी करणं हे राज्यपालाला शोभत नव्हतं आणि महाराष्ट्राचा पुरोगामी विचाराला मुठमाती देण्याचं पाप राज्यपाल महोदयाच्या खुर्चीवर बसून भगतसिंग कोश्यारी करत होते आणि म्हणून या पापातून महाराष्ट्र मुक्त झाला. तुम्ही जो मुद्दा सांगितला की तुम्ही म्हणता तसं सन्मानाने राजीनामा मंजूर केला, याचे सगळे परिणाम कसे असतील आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला खूप उशीर झाला, याबद्दल काय वाटतं? बरोबर आहे की ज्या वेळेस हे सगळं बायसपणा चाललेला होता, महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अवमान राज्यपालाच्या खुर्चीवर बसून राज्यपाल करत होते, त्यावेळी जनतेने काँग्रेस पक्षाने या पद्धतीचा आवाज उचलला आणि राष्ट्रपती महोदयांना आम्ही कळवलं. राष्ट्रपती महोदयांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही, अशा पद्धतीचं चित्र होतं. पण ज्यावेळेस राज्यपालांनी राजीनामा कोणाकडे पाठवावा तर ते प्रधानमंत्र्याकडे पाठवावा, म्हणजे हे नरेंद्र मोदीचं म्हणजे भाजपचं राज्यपाल होतं, अशा पद्धतीचं एक दर्शन पूर्ण देशाला घडवण्याचं काम भगतसिंग कोश्यारींनी केलेलं होतं. आणि ते मग अति झाल्यामुळे आणि जे काही आता महाराष्ट्रातून भाजपची पाळेमुळे संपायला लागली, पुण्याच्या पोटनिवडणुकीमध्ये देशाच्या गृहमंत्र्याला प्रचाराला यावं लागतं. याचा अर्थ असा आहे की भाजपच्या बद्दलचा जो अविश्वास जो निर्माण झाला, कारण की अविश्वास निर्माण स्वाभाविक आहे, कारण की जनतेने मोठ्या विश्वासाने जे काही स्वप्न भाजपनी देशाची सत्ता आणि राज्याची सत्ता घेण्यासाठी दाखवले होते, ते सगळे स्वप्न चकनाचूर, जनतेचा विश्वासघात करण्याचं काम भाजपने केलं. आणि म्हणून आता या पोटनिवडणुकीला स्वतः अमित शहांना प्रचाराला यावं लागतं, हे याच्यापेक्षा दुर्दैव कुठलंच नाही. दुरुस्त आहे असं म्हणता येईल हा निर्णय? त्याला दुरुस्त नाही म्हणणार, हे जाणून बुजून केलेलं पाप आहे. हे देर आहे दुरुस्त म्हणायचं हे वाक्य त्याला लागू होत नाही. एवढं मोठं पाप होत असताना, महापुरुषाचा अवमान करत असताना, दुसऱ्या दिवशी हे सगळं चाललं असताना देशाचे प्रधानमंत्री नागपूरला येतात आणि प्रधानमंत्र्यांच्या बाजूला राज्यपाल बसून त्याच्यामध्ये चाललेलं हसत आहेत. ते म्हणजे भारतीय जनता पार्टीला आणि राज्यपालांनी एक वाक्य त्याच्यातलं बोललेलं होतं, ते मी मुद्दाहून त्याच्यामध्ये कोट करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, सबको भूल जाओ, अभी ये सब नए गडकरी को आप वो दर्जे के मानो, अशा पद्धतीचं वक्तव्य ज्यावेळेस होत आहे, ते याच्यापेक्षा मोठं पाप काय होतं? आणि ते त्यांना अपेक्षित होतं, ते ठरवून केलेलं पाप होतं. म्हणून देर आहे दुरुस्त आहे असं हे वाक्य यांना लागू होऊ शकत नाही. हे ठरवून महाराष्ट्राची बदनामी करण्याचं, महापुरुषाचा अपमान करण्याचं पाप भारतीय जनता पार्टीने ठरवून केलेलं आहे. राज्यपालांनी आमदारांच्या याद्यांवरती सह्या पण केलेल्या नव्हत्या. मी तुम्हाला सांगितलं की बायस राज्यपाल बसलेले होते. कुठलाही आपलं संविधानिक व्यवस्थेचा नाही, भाजपचा अजेंडा चालवणारा राज्यपाल बसलेला होता. हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. त्याच्या अनेक मोठी कहाणी आहे, पण या अशा चुकीच्या माणसाच्या बद्दलचं फार काही वक्तव्य करत राहावं असं मला वाटत नाही. पण महाराष्ट्र या पापातून मुक्त झालेला आहे असं म्हटलं तर महाविकास आघाडी पाडायला ते जबाबदार होते का आणि त्यांच्यामुळे पडली का सरकार? आपल्याला लक्षात असेल की विधानसभा अध्यक्षाच्या निवडीमध्ये ज्या पद्धतीनं राज्यपालांनी राजकारण केलं, एक. दुसरं, जेव्हा एकनाथ शिंदे आणि फडणवीसाचं सरकार तयार करत असताना राज्यपालांनी कुठलंही निमंत्रण यांना दिलेलं नव्हतं, कुठलाही पत्र झालेलं नाही. माहितीच्या अधिकारामध्ये ते पत्र समोर आलेलं आहे. मी खूप साऱ्या गोष्टी आहेत, मी तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही विचारत असाल तर बिलकुल सांगतो की कसं राज्यपाल कसे बायस होते. की माहितीच्या अधिकारामध्ये जे पत्र आलं, त्या पत्रामध्ये असं झालं की राज्यपाल भवनातून नवीन सरकार बनवण्याचं कुठलं निमंत्रण गेलेलं नव्हतं. मग राज्यपाल महोदयांनी आपल्या घरचा कायदा समजून किंवा एकनाथ शिंदे किंवा फडणवीसांनी आपल्या घरचं सगळी व्यवस्था समजून राज्यपाल तिथं आणि त्या पद्धतीचं एक सरकार नवीन स्थापन केलं. ते कुठल्या आधारावर केलं, हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेत. कारण की त्या पदाचा दुरुपयोग ठरवून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करत होती, हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. 12 आमदार महाविकास आघाडीमध्ये जे नाव शिफारस केली ती, त्याच्यात हे राज्यपाल सांगायचे की भाजपची त्याच्यात 3-4 घ्या, अशा पद्धतीचं सांगत होतं. कारण की राज्यपालाच्या
याच्यामध्ये जे काही नियुक्त केलेले आमदार असतात त्या विविध क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीच्या आधारावर त्या पद्धतीचे नॉर्म्स ठेवून त्या पद्धतीच्या आमदारांची त्या पद्धतीच्या लोकप्रतिनिधीची शिफारस त्या ठिकाणी केली जाते. महाविकास आघाडीच्या सरकारने त्या पद्धतीच्या विविध कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा बायोडाटासहित सगळी माहितीसहित त्यांनी माहिती पाठवली, पण ती फाईल आपल्या खुर्चीच्या खाली दाबून बसलेले होते. नवीन म्हणजे जवळपास 2.5 वर्ष त्या क्षेत्राला नुकसान पोहोचवण्याचं काम, कारण की ते विविध क्षेत्रातून असतात, कला क्षेत्रातून असतात, क्रीडा क्षेत्रातून असतात, शेती क्षेत्रातून असतात, अनेक क्षेत्र असतात, तंत्रज्ञानातून असतात, अनेक क्षेत्रातून असतात. त्या क्षेत्राचं हे नुकसान करण्याचं पाप भाजपने त्या राज्यपाल मोदयांच्या वतीनं करून घेतलेलं होतं. ही कोणाला नाकारता नाही. मोठा इतिहास याच्यासाठी 2.5 वर्षामध्ये जे काही या महाविकास आघाडीमध्ये आम्ही पाहिलं, या भगतसिंग कोश्यारी सरकार भगतसिंग कोश्यारींचं काम, याच्यामध्ये एक बायस प्रवृत्तीचं राज्यपाल या महाराष्ट्राला पहिल्यांदा मिळालेला होता. एक मोठं पाप या राज्यामध्ये बसलेलं होतं आणि या पापातून महाराष्ट्र आता मुक्त झालेला असं म्हटलं. नाही, पण सरकार नवीन त्यांच्यामुळे राज्यपालांची पडली जी का? 12 आमदारांची सरकार यादी आहे त्यांच्यामुळे जुनी, पडली ती का? तुम्ही दिलेली यादी पुन्हा ऍक्सेप्ट करून पापकशालन करावं की नाही नव्या राज्यपाल नव्या राज्यपालांनी? आपल्याला महाराष्ट्रातलं नवीन सरकारची कहाणी आपल्याला सांगितली, यांची कहाणी वेगळी झाली आता. म्हणजे अजूनही अनेक जिल्ह्याला कारण सुप्रीम पालक कोर्टाने फटकारलेलं आहे. एक बघा, हे जिल्ह्यात आता हे राज्यातलं सरकारचे आपण पाहिलं, अनेक जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं की पालकमंत्री 6-7 जिल्ह्याला एकच पालकमंत्री आहे. खरं तर आठवड्यामध्ये पालकमंत्र्यांनी त्या जिल्ह्यात जाऊन त्या जिल्ह्यातल्या लोकांच्या अडचणी, प्रशासनाला कामाला लावणं, शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचणं, या सगळं काम हे पालकमंत्री, म्हणून आपण प्रत्येक जिल्ह्याला एक पालकमंत्री देतो. आपण तेवढं त्याचे नियम ठरलेले आहेत. पण हे सरकार आपले मंत्रिमंडळाचा विस्तार करत नाही. हे सरकार खरं तर असंविधानिक सरकार आहे. कारण की आपण पाहिलं असेल की माननीय सुप्रीम कोर्टाने जेव्हा अध्यक्षपदाच्या निवडीच्या बाबतचाही उल्लेख त्याच्यामध्ये केला, त्याच्यामध्ये अनेकदा ताशेरे राज्यपालावर ओढले गेले. आपण पाहिलं की राज्यपालावर ताशेरे ओढणं गेलं म्हणजे कोर्टाने ताशेरे ओढणं म्हणजे किती बायसपणा राज्यपाल करत होते हे माननीय न्यायालयाने सुद्धा लक्षात आणून दिलं. पण बेश्रम वृत्ती जी असते ती भाजपची आहे आणि ती व्यवस्था त्यांनी पाळली. महाराष्ट्राला अपमानित करण्याचं, महाराष्ट्राच्या महापुरुषाला अपमानित करण्याचं सातत्यानं प्रयत्न केला आणि महाराष्ट्रातलं राजकारण गढूळ करण्याचं पाप भगतसिंग कोश्यारींच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदीच्या सरकारने मुद्दामून करून घेतलं. हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं की काय महाराष्ट्राच्या लोकांची चूक काय, त्यांना निवडून दिलं ती चूक, महाराष्ट्राचा बदनामीचा हा या पद्धतीचा एक षडयंत्र निर्माण करण्याचं काम नरेंद्र मोदीच्या सरकारने ठरवून केलेलं होतं. या सगळ्या प्रश्नाचं उत्तर भारतीय जनता पार्टीला द्यावंच लागेल. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आत्ताची ही घटना महत्त्वाची ठरते. पण एक महत्त्वाची गोष्ट अशी की गेल्या अनेक दिवसांपासून जी गोष्ट चर्चेली जाते आणि काल मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की मला टेन्शनमुळे 10 किलो वजन कमी झालं, शिंदे म्हणाले बापटांच्या भेटीत काल. आणि एकीकडे हे असं असताना हे वक्तव्य येतं की दुसरीकडे हे सरकार पडण्याची सगळी शक्यता आणि त्याच्या घडामोडीच्या संदर्भाने ह्या घटना घडतात. एकनाथ शिंदे आमचे चांगले मित्र आहेत. त्यांना पहिले कुठलं टेन्शन नव्हतं हे शिवसेनेचे याच्यामध्ये, त्यावेळेस त्यांचं वजन वाढत होतं. पण आता या देशाचं टेन्शनच नरेंद्र मोदी आणि अमित शहा झालेले आहेत आणि ते सांगितलं त्यांनी जाहीरपणे की मी त्यांचा हस्तक आहो. आता त्यांचा हस्तक हे झाले तर या देशाला ज्या दोघांमुळे टेन्शन निर्माण झालेले तर ते हस्तक आहेत, तर त्या हस्तकामुळे यांचं टेन्शन होणारच आहे. त्याच्यामुळे हे टेन्शनमुळे त्यांचं वजन कमी होतं, त्या टेन्शनमुळे. त्यामुळे ते खरं बोलले, त्यांनी पण मनातलं खरं बोलले नाही, मी त्यांच्या मनातलं खरं सांगितलं. सरकार पडण्याची सगळी तयारी जी आहे ती या सगळ्या निमित्तानं पुढे येते अशी शक्यता देखील वर्तवली. सरकार पडण्याची शक्यता वर्तवली जाते तशी चर्चा सुरू. माननीय सुप्रीम कोर्टामध्ये 14, 15, 16 या 3 दिवस हे महाराष्ट्राच्या या जे माननीय भगतसिंग कोश्यारींनी जे काही राजकारण निर्माण करून ठेवलं होतं त्याच्यावर आता त्याचं अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि ते 14, 15, 16मध्ये ती त्या पद्धतीचं केस लागलेली आहे. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे की न्यायदेवता, न्यायव्यवस्था महाराष्ट्राच्या या झालेल्या असंविधानिक सरकारच्या विरोधात निश्चितपणे निर्णय देईल अशी आमची अपेक्षा आहे. जी छोटा सा हिंदी में लेंगे सर, हिंदी में छोटा सा
भगत सिंह कोश्यारी जो महाराष्ट्र के राज्यपाल थे, बड़े विवाद के बाद अब उनकी यहाँ से बदली की गई है। महाराष्ट्र एक ऐसा राज्य है कि इस राज्य में पुरोगामी विचारधारा को माना जाता है, जहाँ पे शाहू फुले अंबेडकर विचारधारा का महत्व बहुत है। छत्रपति शिवाजी महाराज हमारे महाराष्ट्र के दैवत हैं, और ये सब रहते हुए माननीय राज्यपाल महोदय के माध्यम से बार बार छत्रपति शिवाजी महाराज, बाबा साहेब अम्बेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, ऐसे हमारे महापुरुषों का अवमान बार बार किया जाता था। राज्यपाल भगत सिंह कोश्यारी वहीं पे नहीं रुके, तो उसके आगे जाके उन्होंने कहा कि इन सबको भूल जाओ, अब गडकरी जैसे लोग विद्वान आए हैं, इनको आप आइडल बनाओ। तो इस तरह की जो भावना रखकर बीजेपी ने एक षड्यंत्र महाराष्ट्र को बदनाम करने का काम किया, और महाराष्ट्र की जनता का गुस्सा उसमें फूट गया। जो भी अभी रिजल्ट जो आए चुनाव के, उसमें कांग्रेस महाविकास आघाड़ी को लोगों ने ये किया। जो सर्वे जो आया है उसमें 38 MP 48 में से 38 MP जो कांग्रेस महाविकास आघाड़ी के चुन के आएंगे, इस तरह का एक सर्वे आया। और मोदी जी ऐसे है कि उनकी कुर्सी ना जाए, उसके लिए वो पूरी कोशिश करते रहते। महाराष्ट्र एक बड़ा राज्य है। अब उनके सर्वे के आधार पर उन्होंने देखा कि उसमें मेन विलन कौन है, तो उनको वो समझ में आया। फिर उसका सही में महाराष्ट्र की जनता का, कांग्रेस की मांग थी कि उनको हटाओ महाराष्ट्र से, लेकिन उन्होंने उनके इस्तीफा मंजूर कर उसको एक सम्मान दिया है। तो बीजेपी जिन्हें ये पाप किया है, बीजेपी को ये पाप भुगतना पड़ेगा। महाराष्ट्र की जनता ये पुरोगामी विचारधारा की है, और जो अवमान हमारे राज्य के महापुरुषों का किया है, उसका बदला लिए बगैर वो शांत नहीं बैठेगा। नए जो राज्यपाल आए हैं उनकी स्वागत करेंगे, किस तरीके से देखते हैं उसे? देखो, रमेश बैस जी ये मध्य प्रदेश से आते हैं, वो मेरे अच्छे मित्र भी हैं, मेरे साथ वो सांसद थे, और मुझे उम्मीद है कि राज्यपाल पद की जो गरिमा है उसको बना के रखेंगे, क्योंकि राज्यपाल भवन हो या राज्यपाल पद हो, उसका एक अलग दायित्व जाता है। जनता को, उस राज्य को विकास के लिए आगे लेके जाकर वहाँ पे कहीं पे भी बायस राजकारण न हो, ये सब मानसिकता लेके वो काम करेंगे। वैसे मेरी उनसे उम्मीद है, और वो एक सक्सेस राज्यपाल कर महाराष्ट्र के जनता का प्यार भी उनको मिले, ऐसा मैं उनको शुभकामना देता नाना, हूं। संजय राऊत काल बोलताना सहज बोलून गेले की जर नानांनी राजीनामा नसता दिला अध्यक्षपदाचा तर आमचं सरकार वाचलं असतं कदाचित. झालं ना, त्याचं जुनं झालं सगळं, मी सांगितलं नाही, त्याला. पण राज्यपाल जबाबदार आहे का हे सगळं सरकार घालवायला? सगळं सांगितलं नाही, ते बायसपणाचं सगळं आलं त्याच्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.